हे सगळे जे बोलतायत ते खरं आहे का? अजित, हे बघ माझं एक तू या अजून सुद्धा तुला तुझंच खरं करायचंय? तुझ्या विरोधात एवढे पुरावे दिलेत आम्ही, तरी तुला हेच प्रूव्ह करायचं की आम्ही खोटं बोलतोय? काय हवं होतं तुला? आबांची प्रॉपर्टी, त्यांचं घर, त्यांची फॅक्टरी, हे सगळं मिळवण्यासाठी तू इतक्यात खालच्या थराला गेलास? अरे तुझ्या आईला काय वाटेल, तुझा भाऊ या सगळ्या गोष्टींना इमोशनली किती अटॅच होईल याचा विचार नाही आला तुझ्या डोक्यात? स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा खोटा बाप उभा केलास तू. नाही, नालायक तर तू होताच, पण इतका नीच असशील ना असं वाटलं नव्हतं रे. हो, तुमच्यासारखा मुलगा भाऊ कोणाच्याही घरी जन्माला येऊ नये. पैशासाठी एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही, आणि हे सगळं करत असताना तुमच्या आईचा तरी एकदा विचार करायचा. बाईसाठी तिचा नवरा म्हणजे तिचं सर्वस्व असतं. अख्खा आयुष्य त्याच्या नावावर करून टाकते ती. तुमच्या आईचा कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलंय, त्या विश्वासावर त्यांनी एवढं आयुष्य काढलं, आणि अचानक त्यांचा नवरा परत घेऊन आला. काय वाटलं असेल त्यांना? त्यांनी किती स्वप्न रंगवले असतील ह्याचा विचार तरी केलात का तुम्ही? मंगळसूत्राचा तुटलेला धागा जोडल्यासारखं झालं असेल. बाईसाठी तिच्या कपाळावरचं कुंकू काय असतं ना, ते तुम्हाला नाही कळणार. हो, त्यांच्या भावनांशी खेळलात तुम्ही, नात्यांचा खेळ केलाय तुम्ही. बघा, मी खरंच काही केलेलं नाहीये. मला नव्हतं वाटलं हा माणूस खोटा आहे ते. मला जेन्युइनली वाटलं की हे खरे दादासाहेब आहेत. आई, आई, तू माझ्या कानाखाली मारलीस? बस कर, बंद कर तुझी ही सगळी नाटकं. उलट्या काळजाचा राक्षसा, स्वतःच्याच आई समोर दुसरा बाप उभा केलास तू. अरे निदान जनाची नाही मनाची तरी लाज ठेवायला हवी होती रे तू. तुला काहीच वाटत नाही विक्रांत, असं कसा वागलास तू? तुला मुलगा बनायची मला लाज वाटते, लाज वाटते तुला. का वागला असं सांगितलं आता? तुला वाटतंय ना मी खोटा वागलो, मला शिक्षा व्हायला हवी. ठीक आहे, तू मार, मला हवं ते कर, हवं तर माझा जीव घे, पण आई तुझी शपथ घेऊन सांगतो, मला खरंच माहित नव्हतं की हा खोटा दादासाहेब आहे. मला खरं सत्य आत्ता कळतंय. खोटारडेपणा पास कर आता विक्रांत, थांबव हे सगळं. आई, तुला जर का मी खरंच खोटाडा वाटत असेल ना तर मार, मला संपवून टाक. हे असलं काहीतरी ऐकण्यापेक्षा ना मला संपवून टाक. घे, मार मार मला, मार, सगळ्यांनी मार.
मला माहिती आहे माझं बोलणं तुला पटणार नाही, खरं वाटणार नाही, पण आई त्यावेळेला मी खरंच एकटा पडलो होतो. माझ्या बापाची मला खूप गरज होती. आणि त्यात मला कळलं की माझे बाबा जिवंत आहेत. मी सगळीकडे शोधायला लागलो त्यांना. अगदी पोलीस स्टेशनला त्यांचे फोटो दिले. मॅडम, तुम्हाला जर का खोटं वाटत असेल ना तर तुम्ही तशी चौकशी करा. आणि त्यात मला कुठून तरी कळलं की त्या माणसाला कोणीतरी तिथे पाहिलंय. मग मी स्वतः त्यांचे फोटो घेऊन शोधायला लागलो. आणि ही गोष्ट त्या तोत्याला कळली. तो स्वतःहून माझ्याकडे आला आणि माझ्या इमोशन्सचा गैरफायदा घेतला. इन बद्दीद्दी, अरे काय पण काय बोलतोस बे? अरे मी कवा आलो होतो तुझ्याकडे? अरे तूच तर माझ्याकडे आला होतास. हौदले री आता स्वतः फसायला लागला तर काय वाटेल ते बोलतोस का काय रे? सांगते तुला काय खरं ते बोल. हे बघ, मी काही बोलत नाहीये. हा माणूस जर का खरा असेल ना तर ही पैशाची बॅग घेऊन का पळाला? आम्ही फॅक्टरी जात असताना ती पैशाची बॅग ह्याने गाडीतून घेतली. बघा, तीच बॅग आहे. चेक करा तुम्ही हवं तर. मी दाखवतो. हे बघा, सगळी कॅश याच्यामध्ये. तेच पैसे ते. अरे किती खोटा बोलतोस बे विक्रांत. अरे तूच मला हे सगळे पैसे दिलेस आणि तूच मला इथून पळून जायला सांगितलेस बे. अरे कसा रे तू? मी का करीन असं? बघितलं का ताई, हा तुम्हाला सोडवला असं सांगत होता ना मला. रोज तुमच्या नवऱ्याला अडकवतोय. ए सुळबुर्का, ಎಷ್ಟು सुळ माताಡ್ತಿಯಲೇ? हो, तुम्हा सगळ्यांना सांगते, हा माणूस एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. त्याच्यावर कुणी काय अजिबात विश्वास ठेवू नका बघा. अयो, नीन बंदिद्याले ना मनेगे हाच माणूस आला होता स्वतः आमच्या घरामध्ये. हो आला आणि काय म्हटला माहितीये? हो, आमचं काम करून द्या, आमचं काम करून द्या. आमच्या ह्यांना म्हटला, हातापाया जोडला. आमचे हे म्हणले, अयो नको कशात फसायला. तर कसं असं पाया पडून हात जोडून रडकं तोंड करून नुसतं विनवणी केला. आणि एवढंच नाही, मला तुम्हाला एवढे पैसे देतो. नम युद्ध बुद्धीनं होगे तर शगणी थिन्नाक. पैसे देतो म्हणल्यावर लगेच हे करून यांचं काम ऐकलेत. आणि आता बघा कसा पलटी मारायला काय तुमच्यावरच. खोटा माणूस. वा वा, काय स्टोरी आहे? नाही, तुमचं म्हणणं जर का खरं असेल ना तर प्रूफ करा आणि सिद्ध करून दाखवा की मी खोटा वागलोय ते. तुमचं म्हणणं जर का खरं ठरलं ना तर मी लॉकअप मध्ये यायला तयार आहे. मॅडम, मला करा अरेस्ट, येतो मी. खराच तुम्ही सांगतो कराच ह्याला अरेस्ट. कारण ते हे इंद्रा आणि राणी, हे इंद्रा आणि राणी माझ्याकडे आलेत म्हणून मीच सांगितलं ह्याला फोनवर. विचारा. ए, आधी पुरावा दाखव, काही बोलू नकोस. अरे सगळ्याच गोष्टीचे पुरावे असे कागदोपत्री देता येत नसतात बे. अरे तुला वाचवण्यासाठी आमचा जीव टांगणीला लावलायस, हे आम्हाला समजत नाही का काय बे? हो का? उलट तूच आमच्या दादासाहेबांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता चेहरा असल्याचा ना फायदा घेतलास. आमच्या इमोशन्सचा फायदा घेतलास. मला माहितीये तुम्हा दोघांचं तुझं हे सगळं ठरलेलं होतं, हे सगळं डिसाइडेड होतं, प्लॅन होता. आणि ये राहिला प्रश्न तुझा ना, तर मॅडम या बाईला मी ओळखत सुद्धा नाही.
विक्रांत सर, बास करा तुमचा खोटारडेपणा. तुम्ही ना आता आती करताय आणि चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. नाही मान्य करणार तो, पण कितीही काही झालं तरी या सगळ्या मागचा मास्टरमाइंड हाच. हो का इंद्रा, तुला बघवत नाही ना आम्हाला आमच्या हक्काचं मिळालंय, आम्ही इथले मालक झालो. ते सगळं परत हवंय म्हणून तू आम्हाला अडकवतोयस ना. ठीक आहे, तू म्हणतोस तर मी आहे मास्टरमाइंड, पण प्लीज ह्या सगळ्याचा कोणीतरी आम्हाला पुरावा द्या प्लीज. अरे पुरावा काय हवाय? हा चंदू जे काही बोलतोय तोच पुरावा आहे, आणि तुला तुझा गुन्हा मान्य करावाच लागणार. यांना मान्य केलं तर काही हरकत नाही. काय आहे ना, आता कुणी काय केलं याची चौकशी मंजूच्या पद्धतीने होणार. राणी, अजिबात काळजी करू नको, गुन्हेगाराला शिक्षा होणारच. सत्या, ताब्यात घे या नटाला. सगळे नट ढिल्ली करू याच्यात. वाघमारे, आधी तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारा, आणि जरी ताळ्यावर नाही आलाच तर मी आहेच. मॅडम, अहो नुसतं आम्हाला ताब्यात घेऊ नका. या कुचक्या खोटारड्या नरात आम्हाला पण तुमच्या ताब्यात घ्या. सोडू नका याला. विक्रांत महाडिक, आत्ता माझ्या हातात तुझ्या विरुद्ध पुरावा नाही. ज्या दिवशी पुरावा मिळेल इथनं फरफटत घेऊन जा. चला तोतया दादासाहेब, तुमचा कार्यक्रम फिक्स झालाय. चला. एक मिनिट. काय मग दादासाहेब, काय म्हणायचं? आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो. पुन्हा जर आमच्या घराकडे वळून बघायची हिंमत जरी केलीत ना, तुमची बोलती कायमची बंद करून टाकू. समजलं? चला निघा. विक्रांत महाडिक, वाघमारे मॅडमना ना गुन्हेगाराला शिक्षा द्यायला पुरावा लागतो. आपल्याला, कारण आपला वायदाच आपला कायदा आहे. परत जर यांच्या वाटेला गेलास तर मग तू आहेस आणि मी आहे. चला. चला इंद्रा, राणी, येतो. सत्या दादा, मंजू, तुम्ही दोघांनी आमच्या ह्या कठीण काळात आमची साथ दिली तर त्याच्याबद्दल आभार. राणी, आभार म्हणून परक नको करू. हा मग काय, इंद्रा दोस्त आहे माझा, आणि दोस्तीसाठी कुस्ती घ्यायला नेहमी तयार असतोय सत्या. काय म्हणून तर हक्काने फोन केला ना तुला. चला येतो भावा. चल भावा. काळजी घे. दादा, ह्या सगळ्या पाठीमागे तू असशील ना असं वाटलं नव्हतं.
अजित, नाव नको घेऊ माझं. अरे तुझ्यामुळे घरात फूट पडली. तुझ्यामुळे मी बाप समान आबांचा अपमान केला. तुझ्यामुळे इंद्रा दादाला, राणी वहिनीला नको नको ते बोललो. ज्यांनी आम्हाला आपलं मांडलं होतं त्यांनाच नोकर म्हणून वागवलं. अरे तू चांगला मोठा भाऊ होऊ शकला नाहीस, चांगला मुलगा होऊ शकला नाहीस. चांगला माणूस होणं तर लांबची गोष्ट आहे. तुला तर आता मीच बोलणार. अजित अजित थांब. त्याला त्याच्या बापांची शिक्षा मिळणार आहे आणि मी देणार आहे. चल. इंद्र 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 अरे सोड. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना. आज होणारा बाप म्हणून होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो इंद्र, मला खरंच काही माहित नाहीये. मी आज खरंच माणूस म्हणून ठरलोय. सगळे नाते गमावून बसलोय. आज मी मुलगा म्हणून, भाऊ म्हणून नालायक ठरलो असेल, पण बाप म्हणून मला नालायक ठरायचं नाहीये. मी आज एका नवीन नात्यात पदार्पण करतोय. मी बाप होणार आहे. म्हणून मी बाप म्हणून कधीच खोटी शपथ घेणार नाही. मी माझ्या बापासाठी कायम तडफडत होतो. कायम माझ्या पाठीवर, खांद्यावर एक प्रेमाचा, मायेचा हात असावा असं मला कायम वाटत होतं, पण तो आजपर्यंत मला कधीच मिळाला नाही. माझ्या बापाचं प्रेम मला हवं होतं. तू लढ, मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणणार एक हात हवा होता मला. आणि मी सगळं जे काही केलं नाही माझ्या होणाऱ्या बाळासाठी केलं. मला कायम वाटायचं इथे माझं काहीच नाहीये, माझ्या हक्काचं काहीच नाहीये, आणि मला ते कायम मिळावं असं वाटत होतं. आणि ते फक्त माझा बाप आल्यावरच मला मिळेल असं मला वाटायचं. मग माझ्या मनासारखं होईल या आशेपोटी मी विश्वास ठेवलाय खोट्या दादासाहेबांवर. आबा तुम्ही तरी सांगा ना, आपल्या घरात, फॅक्टरीमध्ये सगळं इंद्राच्या मनासारखं होत होतं. माझ्या मनासारखं काही होत होतं का? माझ्या बोलण्याला काहीतरी किंमत होतं का? मी तरी काय बोलणार होतो, काय करणार होतो? विक्रांत, तू आता परत खोटं नाटक तर नाही ना करत? मला खरं सांग, खरंच उर्मिला हे होणार आहे? आई मी खोटं का सांगू? तू माझ्यावर विश्वास नाहीये ना? उर्मिलाला विचार ना तू. आई अरे मग इतके दिवस आम्हाला कसं काय काय सांगितलं नाहीस तू? आई मी तुला कसं सांगणार होतो हे एवढं सगळं काय काय चाललंय? आई मला माझ्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचं होतं, सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची होती. आई, उर्मिलाची चोरोटी भरायची होती मला. या सगळ्यामध्ये ही सगळी जत्रा आणि सगळं होऊन बसले. आई आबा आबा घरामध्ये एखादं लहान बाळ असावं, त्याने खेळावं, बागडावं, हे तुम्हाला सतत वाटायचं आहे मला माहिती होतं. खरं सांगू, उर्मिलाने ज्या दिवशी मला सांगितलं की मी बाप होणार आहे त्या क्षणी मला माझ्या बापाची खूप जास्त आठवण झाली. आणि न राहून मी माझ्या बापाला शोधायला सुरुवात केली आणि नशिबाने माझ्यासोबत घात केला. नियतीने माझ्यासमोर असा माणूस उभा केला की जो माझ्या बाबांसारखा दिसत होता, पण त्यांच्यातला एकही गुण त्यांच्यात नव्हता. आबा मी आत्तापर्यंत जे काही वागलो ते निर्मळ मनाने वागलो. खरं सांगतो, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा.
मी आजपर्यंत तुम्हाला नोकर म्हणून जे काही वागायला लावलं ते फक्त आणि फक्त त्या दादांच्या शब्दावरून, त्यांच्या सांगण्यावरून. मला माहिती आहे मी चुकलोय. अहो मला सुद्धा तुमच्याबद्दल वाईट वाटत होतंच की. अहो पण त्यांनी माझे कान भरले. बापाच्या प्रेमापोटी मी असला वेडेपणा करत राहिलो. आबा माझ्यावर विश्वास ठेवा. मी आता जे काही सांगितलं त्यातले शब्द वाच रे. पुन्हा काहीतरी म्हणून आबांना घोळ्यात घ्यायचा प्रयत्न करू नकोस. स्वतःची पाप धुवायला आता वहिनीचा वापर करतोस तू. वहिनी, तुम्ही आई होणार आहात हे खरंय? इंद्रा तू काय विचारतोस? मी खोटी शपथ का घेईन माझी आणि माझ्या बाळाची? नाही, मी तुला असं सोडणार नाही. इंद्रा थांब. नाही आबा, अहो त्यांच्या बोलण्यात येऊ नका तुम्ही. अहो खोटाडेपणा इतका अंगात भिनलाय ना यांच्या की ते आता कुठल्याही तऱ्हेला जात आहेत. जयसिंगराव महाडिक आहे मी. असं कोणाच्याही बोलण्यातून मी वेगळून जात नसतो. म्हणाण्याच्या मुलाची शपथ घेतली आहे म्हणून मला असं वाटतं की त्याला एकदा संधी द्यायला हवी. नाही आबा, हा स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतो. आपण त्याला माफ करावं म्हणून तो काहीही बोलू शकतो. इंद्रजित सर बरोबर बोलतात आबा. त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही तुमचं मत बदलू नका. आणि इंद्रा, मी एक बाप म्हणून सांगतोय तुम्हाला, जगातला कुठलाही बाप आपल्या मुलाची खोटी शपथ घेत नाही. हा विक्रांत सगळं करेल पण त्याला होणाऱ्या मुलाची खोटी शपथ घेणार नाही. आबा तुम्ही खरंच खूप दयाळू आहात. अहो तुम्हीच आज जे मला आतून आणि बाहेरून ओळखता. मी आजपर्यंत सतत चुका करत आलो आणि तुम्ही मला माफ करत आलात. पण मी काही सुधारणा नाही केली. आबा आतापर्यंत मी चुकलो त्याबद्दल प्लीज मला माफ करा. प्लीज आबा, आता मला माझी चूक सुधारायची. तुम्ही घरात या. त्या खोट्या दादासाहेबांमुळे गमावलेला तुमचा मान सन्मान तुम्हाला परत मिळाला पाहिजे. आबा तुम्ही प्लीज घरात या. सगळे आपण सगळे पुन्हा आनंदाने राहूया ना. आजपासून हे घर तुमचं. आबा तुम्हीच माझे आबा, तुम्हीच माझ्या काकी आहात. प्लीज घरात या.